प्रिया आणि प्रणवच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. त्यांना वेद हा 2 वर्षाचा गोंडस मुलगा होता. प्रिया आणि प्रणवचं अरेंज मॅरेज, पण दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. दोघांचे छान पटायचं. प्रणव एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. त्याचा पगार म्हणावा असा नव्हता, पण प्रिया त्यातच समाधानी होती. प्रिया, प्रणव, त्याची आई आणि वेद छान चौकोनी कुटुंब होतं. प्रिया सगळं मनापासून करत होती. वर करणे सगळं छान छान होतं, पण सगळं छान कुठे नसतं. तसं या कुटुंबात देखील होते. प्रणवची बहीण म्हणजेच प्रियाची नणंद शर्मिला, तिचा नवरा देखील एका मोठ्या उच्च पदावर कामाला होता. तिला रिया नावाची 4 वर्षाची मुलगी होती. तीही त्या शहरात राहत असल्याने सतत माहेरी येऊन जाऊन असायची. नाही म्हणले तरी ती कायम प्रियाला तुच्छ लेखायची आणि तिच्या समोर स्वतःच्या श्रीमंतीचे गोडवे गायची. प्रियाने मात्र तिच्याकडे कायम दुर्लक्ष केले. आज देखील ती रियाला घेऊन नवीन घेतलेल्या सोन्याच्या बांगड्या दाखवायला आली होती. शर्मिला म्हणाली, "हे बघ आई, यांनी मला सोन्याच्या बांगड्या केल्या आहेत. छान आहेत ना?" ती म्हणाली, "हो, सुंदर आहेत आणि हातात तर अगदी शोभून दिसतात." आई म्हणाली. तिथे जवळ काम करत असलेल्या प्रियाने हे ऐकलं. तिच्याकडे पाहून शर्मिला म्हणाली, "आज संध्याकाळचं जेवण उशिराच वाटतं. मी तर सरळ छोटी आटा चक्की आणली आहे. गिरणीत जायचा त्रासच नको, की नंबर लावायचा त्रास नको." "वहिनी, बांगड्या छान आहेत ना गं?" तिने मुद्दाम विचारले. "हो ताई, खूप छान आहेत आणि तुमच्या हातात छान दिसतात. मी आलेच दळण घेऊन, नाहीतर जेवायला उशीर होईल." "आई, वेदकडे लक्ष असू द्या आणि रियाही तिथेच खेळत आहे. तिच्याकडे लक्ष असू द्या. मी दळण घेऊन येते," ती म्हणाली आणि डब्बा घेऊन गिरणीत दळण आणण्यासाठी गेली. तिथे बरीच गर्दी होती. तिला दळण घेऊन यायला उशीर झाला. ती आली तर वेद रडत हॉलमध्ये बसला होता. त्याच्या ओठाला जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होते. प्रियाचा जीव पोराला पाहून कळवळला. तिने डब्बा तिथेच ठेवला आणि वेदला उचलून घेतले. आई आणि शर्मिला तिथेच होत्या. रिया शर्मिलाजवळ बसली होती. "आई, काही नाही ग, खेळता खेळता पडला तो. इतकं काही लागलं नाही," त्या सारवासारव करत बोलल्या. तोपर्यंत वेद रडत रडत म्हणाला, "मम्मा, रिया दीने ढकलले." स्नेहा दळण आणायला गेली होती आणि आई आणि शर्मिला गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांचं लक्ष पोरीकडे नव्हते. रियाने वेदला खेळताना ढकलून दिले आणि वेद तोंडावर पडला. एवढं लहान लेकरू त्याच्या ओठाला चांगलेच लागले आणि तो कळवळून रडायला लागला. शर्मिला, "अगं, खोटे बोलतो तो. तोच पडला खेळताना." तोंड वाकडं करत शर्मिला म्हणाली. प्रिया म्हणाली, "काय बोलता आहात ताई? अहो, एवढंसं तर आहे माझं लेकरू. त्याला काय कळतं खरं खोटं बोलायचं? आई, मी तुम्हाला लक्ष ठेवा म्हणाली होती ना." "किती लागलं माझ्या सोनूला." ती त्याला कुशीत घेऊन त्याला शांत करत बोलत होती आणि शर्मिला, "खोटं बोलत आहोत का मी? काय ग, तुला आत्ता वेळ मिळाली का दळायला जायला? इतकं काही लागलं नाही त्याला. इतका कांगावा करत आहेस." त्या उलट प्रियावरच भडकल्या. "प्रिया, मग कधी जायचं होतं मी? दिवसभर कामातून डोकं वर नसतं माझं. आपल्यापुरतं पीठ होतं, पण ताई आल्या, मग दळण आणणं भाग पडले. आणि मी म्हणाले नाही तुम्ही दोघी खोटे बोलता म्हणून. माझा 2 वर्षाचा वेद खोटं कसा बोलेल?" ती आज पहिल्यांदाच तिच्या सासूला उलटून बोलत होती. "आई, प्रिया उलट उत्तर देतेस मला. तुझ्या आईने हे शिकवलं का तुला?" त्या रागाने म्हणाल्या. "प्रिया, अजिबात नाही. तिने माझ्यावर चांगले संस्कार केले आहे म्हणून मी आजपर्यंत शांत होते. पण इथे प्रश्न माझा नाही, माझ्या मुलाचा आहे. माझ्या आईने घरात पाहुणे आले की तिथून पळ काढून यायला आणि सासरच्या लोकांच्या कुचाया करत बसायला नाही शिकवले. मी नाही श्रीमंत, पण मनाची श्रीमंत आहे. संस्काराची श्रीमंती आहे माझ्याकडे." ती तिच्या मनातील इतक्या दिवसाची खतखत बोलून दाखवत होती. "शर्मिला, म्हणजेच माझ्यावर संस्कार नाहीत? मी कुचाळक्या करते
माझ्या सासरच्या आणि सासरी पाहुणे आले की इकडे पळून येते असं म्हणायचं आहे का तुला? काही नाही गाई, ही माझ्यावर जळते. तिच्या नवऱ्याला माझ्या नवऱ्या इतका पगार नाही. तिच्याकडे माझ्यासारखे दागिने नाही, लाईफस्टाईल नाही. ती तोंड वाकडं करत बोलली. नाहीतर काय, त्यांनीही तिचीच री ओढली. इतका वेळ दारात उभे राहून तिघींचं बोलणं ऐकणारा प्रणव आता घरात आला. आई, बघ बघ प्रणव, ही तुझी बायको आम्हाला भांडत आहे. उलट उत्तर देत आहे. त्या उसना अवसाना आणून बोलत होत्या. प्रणव, आई मी प्रिया दळण घेऊन आली ना, तिच्या पाठोपाठ आलो आहे. मी सगळं ऐकलं आहे तुमचं बोलणं. आई सांग ना, हिचा नवरा म्हणजे तुझा आणि या शर्मिलाचा कोण आहे? गेले 4 वर्ष झाले तुमच्या दोघींचं प्रियाबरोबरचं वागणं मी पाहत आहे. तिने कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार नाही केली माझ्याकडे. पण मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? ही शर्मिला सतत प्रियाला तुच्छ लेखते, सतत स्वतःच्या श्रीमंतीचे गोडवे गाते, प्रदर्शन करते. इथे येऊन सतत हे खायला कर, ते कर, असं कर, तसं कर. प्रिया दिवस दिवस कामात असते, सगळ्यांचे सगळं मनापासून करते, पण त्याची किंमत इथे कोणालाच नाही. आणि आई तुला तर कळायला हवं, पण तू ही सतत तिलाच खाली बघतेस. तुझी सून आहे ती, तिला तू तुझ्या मुलाशी लग्न केल्याची शिक्षा देत आहे का? विचार कर, तिलाही माझ्याशी लग्न करून पश्चाताप होत असेल ना. मी या शर्मिलाच्या नवऱ्यासारखा खूप मोठा पगार घेत नाही, म्हणून तू तिच्याशी अशी वागणार. पण तिलाही श्रीमंत घर आणि नवरा कोणत्या किमतीवर मिळाला आहे. आपण हे राहतो ते घर गहाण ठेवून हिच्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्याचे हप्ते मी अजूनही फेडत आहे, म्हणून ही तुझी लेक सुखात आहे. प्रिया काटकसर करून संसार करत आहे, राबत आहे. तिला त्या बदल्यात फक्त तुमची आपुलकी हवी आहे. पण तुम्ही तर तिला तुच्छ लेखून सतत हिणवता की मी कशी श्रीमंत आहे, मी कसा कमी कमवतो. ती दळण आणायला स्वतःसाठी गेली नव्हती, तर आपल्या सगळ्यांसाठी गेली होती. तर तुला वेदकडे लक्षही देता आले नाही. कोण आहे तो तुझा नातूच ना? प्रियाची कदर नाही मान्य आहे मला, पण स्वतःच्या नाताची देखील कदर नाही. किती लागला आहे त्याला एवढूशा जीवाला. वरून तुम्ही दोघी तो खोटं बोलतोय म्हणता. तो फक्त 2 वर्षाचा आहे, तो डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. आणि शर्मिला आणि आईला लाजल्यासारखे झाले. दोघींनी शर्मेने माना खाली घातल्या. प्रिया, शर्मिला ताईचं लग्न झाल्यापासून सतत मला तुच्छ लेखतात आणि आई त्यांना साथ देतात. मी सहन केलं हो, पण नाही. आहे माझा नवरा श्रीमंत, पण त्याच्याकडे मनाची श्रीमंती आहे. स्वतःची स्वार्थी बहीण श्रीमंतीत लोळावी म्हणून ते अजूनही त्यांच्या असलेल्या कमी पगारात हप्ते भरतात. प्रिया, प्रश्न माझा होता तोपर्यंत मी गप्प होते, पण प्रश्न आज माझ्या मुलाचा आहे. या दोघींनी माझ्या 2 वर्षाच्या मुलाला खोटं ठरवलं आहे. आता मी नाही राहणार इथे. जिथे मला माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला किंमत नाही, तिथे मी अजून राहणार नाही. प्रणव, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर या, नाही तर मी माझ्या मुलाला एकटी मानाने वाढवू शकते. तुम्ही ठरवा. तुम्हालाही स्वार्थी आई बहीण हवी की मी आणि आपला मुलगा? ती ठामपणे म्हणाली. प्रणव, प्रिया, मी तुझ्याबरोबर येत आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त दोषी असतो. आणि माझ्यात तेवढी धमक आहे की मी माझ्या बायको मुलाला सांभाळू शकेल. प्रिया, आपली कपडे घेऊन ये. आई, माझं चुकलं प्रणव. मी शर्मिलाबरोबर वाहात गेले. हेच लक्षात आलं नाही की माझ्या मुलाच्या संसारात विष कालवत आहे. प्रिया, मला माफ कर, पण हे घर सोडून जाऊ नका तुम्ही दोघे. आई म्हणाली. शर्मिला, माझंही चुकलं दादा. मी माझ्या पैशाच्या घमेंडीमध्ये काय आणि कुणाशी वागत आहे हेच कळत नव्हते. वहिनी प्लीज, तुम्ही नका जाऊ हे घर सोडून, तीही रडत बोलत होती. प्रिया, नाही ताई, आता खूप उशीर झाला आहे या सगळ्याला.
तुम्ही आणि आई आज माझ्या छोट्या मुलाशी जे वागल्या त्यामुळे तुम्ही आज माझ्या मनातून उतरले आहात. का माझा वेध तुमचा कोणी लागत नव्हता का? का तुम्ही त्याच्याशी असे वागलात? आई, पण मी माझं कर्तव्य विसरणार नाही. तुम्हाला 2 वेळेचा डब्बा वेळेवर मिळत राहील. प्रणव, वेदला घ्या, मी आलेच, असं म्हणून ती आत गेली आणि तिघांची कपडे बॅगेत भरून घेऊन आली. प्रणवची आई आणि बहीण शर्मिला मात्र त्यांच्या वागणुकीमुळे कायमच्या नात्याला मुकल्या होत्या. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.